मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू, ज्याला डिंकाचे किंवा मेथीचे लाडू असेही म्हणतात। तर याचं प्रमाण तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, पण ओरलीही तुम्हाला सांगते। 1 किलो मी खारीक घेतली होती आणि त्यातल्या बऱ्याच बिया निघून गेल्या, त्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं कमी भरणार आहे। म्हणजे बिया असताना 1 किलो, त्यानंतर 1 किलो मी खोबरं घेतलंय आणि अर्धा किलो इथे मी गहू वापरणार आहे। जास्त गव्हाचा वापर इथे करायचा नाही आणि आमच्याकडे मुलं जर खातात ना, तर त्यांच्यासाठी हे कमी कडू असले पाहिजे, म्हणून इथे 100 ग्राम मेथी घेतली आहे। तर गहू सगळं भाजून घेतलं, त्यानंतर मेथी दाणेही भाजून त्याची पावडर केली। सो आता इकडे मी ड्रायफ्रूट्स काय काय घेतले हे दाखवते। सगळ्यात पहिले अळीव, भोपळ्याच्या बिया, मगज बिया, अक्रोड, काजू, बदाम आणि हो, सूर्यफुलाच्या बिया देखील मी इथे घेतलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर गोडंबी आहे, हा एक बदामासारखाच प्रकार असतो। डिंक आहे तो फोडून घेतलाय आणि हाही मी 100 ग्राम घेतलेला आहे। सुंठ आणि जायफळ इथे मी वापरणार आहे, त्याचीही नंतर पावडर करून घेणार आहे। आणि त्यानंतर 1 किलोला थोडासा कमी असा गूळ घेतलेला आहे। आय थिंक मी 900 ग्राम इथे गूळ वापरलाय। आणि हे जे खारीक खोबरं आहे त्याचं वजन भरलं 1.5 किलो आणि त्यानंतर अर्धा किलो गव्हाचं पीठ, असं सगळं असणार आहे। सगळ्यात पहिले ना, इथे ज्या ज्या काही आपण या अशा बिया वगैरे घेतल्या आहेत त्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे आणि त्या हाताने लगेच त्या तुटल्या पाहिजे, अशा पद्धतीने। हवं तर तुम्ही यामध्ये तूपही वापरू शकता थोडंसं। आणि भाजताना लक्षात घ्या, बिया अशा छान फुलतात आणि त्यानंतर त्या मस्त क्रिस्पी होतात। इथपर्यंत मीडियम फ्लेमवरती, म्हणजे एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचं। हिवाळ्यामध्ये ना आपल्या शरीराला भरपूर अशी उष्णतेची गरज असते आणि हे सगळे पदार्थ उष्ण असतात। त्यामुळे ना हिवाळ्यामध्ये सगळी लोक या गोष्टी, म्हणजे हे लाडू जे आहेत ना ते बनवत असतात। आणि त्याचबरोबर आता नवीन काही गोष्टी ॲड होत आहेत, जसं की भोपळ्याच्या बिया आहे, मगज बिया आहे, सूर्यफुलाच्या बिया आहे। यामुळे आपल्या केसांनाही बळकटी मिळते, त्यामुळे लाडूंमधून आपण असं डायरेक्टली खाणं होत नाही, त्यामध्ये लाडूमधून ते खाणं होत असतं। त्याचबरोबर बरेच लोक यामध्ये मखानाही टाकतात। आता मी इथे ना काजू, बदाम, अक्रोड ज्या काही गोष्टी होत्या ना त्या थोड्याशा तुपावरती भाजून घेते। आता बरेच जण हे तेलामध्येही लाडू बनवतात, आपल्याला जसं आवडेल तशा गोष्टींपासून आपण या गोष्टी बनवू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर यापासून आपल्याला उष्णता मिळणार आहे। थंडीत येणारे जे काही आजार असतात त्यापासून आपल्याला बऱ्याचदा फायदा होतो, जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती या लाडूमुळे वाढणार आहे। रोज एक लाडू आपण सकाळी ना नुसता खाण्यापेक्षा ना दुधासोबत घेतला तर त्याचे फायदे थोडेसे जास्त प्रमाणात आहे। मेथीमध्ये भरपूर अशी उष्णता असते, त्याचबरोबर खारीक, खोबरं या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरासाठी फायद्याचे असतात। त्याचबरोबर हिवाळ्यात आपली जी त्वचा आहे ती म्हणजे ड्राय होत असते आणि या सगळ्या ऑइली गोष्टी असल्यामुळे आपली स्किनही छान अशी राहते। आणि त्याचबरोबर ज्या काही प्रेग्नंट म्हणजे डिलेवरी झालेल्या बायका असतात त्यांच्याही हाडांसाठी, स्नायूंसाठी हे जे लाडू आहेत ना ते खूप फायदेशीर ठरतात। त्यामुळे तुम्हाला तर माहीत असेल की डिलेवरी झालेल्या बायकांसाठी मोस्टली हे लाडू बनवत असतात। सो चला, आता मी आमच्यासाठी हे लाडू हिवाळ्यात बनवते, प्रत्येक वर्षी बनवते, मागच्या वर्षीही बनवलेले होते आणि याचीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच होती। पण आहे ना, या लाडू दिवाळी संपली की आपले लगेच हिवाळा सुरू होतो आणि आपल्या डोक्यात असतं की आपल्याला हे लाडू बनवायचे आहे। आणि जोपर्यंत हे लाडू बनवत नाही ना तोपर्यंत सतत डोक्यात हीच गोष्ट असते, आज हे आणायचं, ते आणायचं, उद्या हे बनवायचं। आणि अशा पद्धतीने आमच्याकडे हे लाडू इतके आवडतात की ड्रायफ्रूट्स येता जाता असं चाललेलंच होतं। सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी शिवांशने लाडू खायला अजिबात त्रास दिला नाही, त्याला खूप जास्त लाडू आवडला। लास्ट इयरला लाडू संपेत येईपर्यंत त्याला असं म्हणावं लागायचं आणि तेव्हा कुठे तो लाडू खाण्यासाठी तयार झाला। आता अळीव पण या ठिकाणी घेतले, तेही छान भाजून घेतले। आता अळीवाची खीर करतात हे तुम्हाला माहीत असेल आणि अळीव हे चिकट असतात, त्यामुळे मग त्याची पावडर करूनच मी यामध्ये घालणार होते। सगळ्याच गोष्टींची मी डायरेक्ट पावडरच करते, त्याचं कारणही तसं आहे की मुलांच्या दाताखाली आलं की त्यांना त्या गोष्टी खायला आवडत नाही, त्यामुळे त्याची पावडर करून टाकते। आता गहू जे होते ते मी भाजून घेतलेले आहे, तरीसुद्धा इथे 2-3 चमचे मी तूप घातलं आणि तुपावरती पुन्हा खमंग असे हे गव्हाचं पीठ भाजायचं आहे आणि जेणेकरून ते लाडूंना थोडीशी वेगळी अशी चव येते।
सो नक्की तुम्ही ही ट्रिक फॉलो करा. खूप छान पद्धतीने ही लाडू बनत असतात आणि म्हणजे मला परफेक्ट असे हे लाडू इतके छान एकाच ह्याच्यात जमले ना. मागच्या वर्षी तरी थोडंसं कमी जास्त की हां गूळ कमी झाला, हे झालं, असं ते सगळं करण्यात आता शिकता शिकता हळूहळू आपल्याला ही गोष्टी येत असतात. तर चला, मस्त असे हे जे गव्हाचं पीठ आहे ते खमंग भाजून झालं. आता पीठ भाजतं आहे तोपर्यंत इकडे खारीक खोबऱ्याचा किसही बारीक काढून पातेल्यात काढला आहे, कारण की सगळं याच्यामध्ये मला एकजीव करायचं आहे. आणि हो, मेथी जी मी 100 ग्राम भाजली ती थंड झाल्यावर मिक्सरला बारीक दळलेली, त्यामध्ये दूध घातलेलं आणि अर्धा ते 1 तासासाठी दुधामध्ये भिजवायची आहे. ज्यांना खूप जास्त कडू लाडू चालत असतील ना, त्यांनी तुपामध्ये भिजवायची, म्हणजे त्यांना बरेच लोक तशीही पावडर टाकतात. डिंक आपल्याला माहिती आपल्या हाडांसाठी किती चांगला आहे, त्यामुळे तो डिंकही तळायचा होता. तूप कढईत ठेवलं आहे जेणेकरून तूप मेल्ट होतं आहे, कढई तापती आहे तोपर्यंत म्हटलं इकडे मिक्सरला हळूहळू एक एक ड्रायफ्रूट्स देखील करून घेऊया. सो चला, आजच्या दिवशी ना माझं हे खूप मोठं काम होतं की मला आज काहीही करून हे लाडू बनवायचे होते आणि बऱ्याच दिवसाची याची प्रिपरेशन चाललेली होती. सो फायनली म्हटलं आता थंडीही भरपूर अशी सुरू झाली आहे, तर लाडूही आता झालेच पाहिजे. तर सगळ्यात पहिले इथे मी अळीव बारीक करायला घेतलं. आता खारीक खोबऱ्याचं कीस, त्यानंतर गव्हाचं पीठ, त्यानंतर ही सगळे जेवढे ड्रायफ्रूट्स आहे हे सगळे बारीक करून त्यामध्ये घालणार. असे एक 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 करत सगळ्या गोष्टी पातेल्यात मिक्स करायच्या आणि त्यानंतर हा आपल्याला गुळाचा पाक करायला घ्यायचा आहे. पाक म्हणजे खूप जास्त पाक नाही, फक्त गुळ मेल्ट झाला पाहिजे. तर अशा पद्धतीने खूप बारीक अशी ही मी अळीवाची पावडर तयार केली. आता इकडे ना मस्त असं डिंक आहे ना तोही तळून घ्यायचा आहे. आता डिंक तळताना अजिबात घाई करायची नाही, आतपर्यंत तळला गेला पाहिजे, नाही तर मग तो दाताखाली कचकच लागतो आणि त्यामुळे ती लाडूची सगळी मजा जाते. सो थोडासा लालसर रंग आला तरी चालेल, पण छान असा हा डिंक तळला गेला पाहिजे. सो अशा पद्धतीने सगळा डिंक इथे तळून घेतला आणि त्यानंतर थंड होण्यासाठी ठेवणार आहे. असाही तुम्ही डिंक टाकू शकतात, पण मी तरी तो डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेते आणि मग त्यामध्ये ॲड करते, जेणेकरून मुलांना तो तसा आवडत नाही. अशा पद्धतीने तो सगळ्या मिश्रणाला एकजीव होतो. आता डिंक थंड होतं आहे तोपर्यंत फटाफट इथे आता सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर मगजबी, भोपळ्याच्या बिया, या बियांमध्ये आपल्याला किती फायदे आहे हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. सोशल मीडिया असो, यूट्यूब असो, गुगल असो, सगळ्या गोष्टीतून या गोष्टी आपल्याला आता समजत असतात आणि त्यामुळे आपणही आपल्या डाएटमध्ये असो, खाण्यामध्ये असो, या सगळ्या गोष्टींचा वापर करायला लागलो आहे. तसं तर मी याचे जे काही ड्रायफ्रूट्स लाडू आहे खजुराबरोबर तेही बनवलेले आहेत, तेही खूप फायद्याचे असतात. त्याचबरोबर मुखवास आहे, त्यामध्येही या बियांचा वापर असतो. त्यामुळे असं वर्षभर असं आमचं खाण्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने त्या गोष्टी आपल्या शरीरात गेल्या पाहिजे असं सगळ्या पद्धतीने करत असते. सो इथे बघा अळीवाची पावडर आहे, भोपळ्याच्या बियांची, गोडंबी, बदाम, त्यानंतर काजूची ही पावडर आहे. अशा पद्धतीने सगळं केलं आणि त्याचमध्ये ना मी जेव्हा बदाम दळले ना त्यामध्येच मी सुंठ आणि जे काही काय म्हणतात जायफळ होतं ना तेही दळलं. आता अक्रोड बघू शकतात, अक्रोड खूप जास्त ऑइली असतात, त्यामुळे अक्रोडही दळले आणि नंतर जे लास्टला होतं तो डिंक दळलेला आहे, तो पूर्ण ऑइली असा झाला. हे सगळं मिश्रण यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, पण त्याआधी ना तूप मेल्ट व्हायला ठेवते. जोपर्यंत तूप गरम होतं आहे ना तोपर्यंत इकडे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकजीव करून घ्यायच्या आहे. मेथी जी आहे ना ती मी भिजवून 1 तास झाला होता, जास्त वेळ अजिबात भिजवलेली नाही आहे, नाही तर तिचा सगळाच कडवटपणा निघून जातो. सो अशी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मेथी भाजूनही घेऊ शकतात, पण मी अशीच यामध्ये डायरेक्ट घालते. चाळणीने चाळून घेतली जेणेकरून आहे ना त्यातल्या गाठी राहणार नाही आणि सगळी जी मेथी ना ती एकसारखी त्या सगळ्या पिठाला, जे काही खारीक खोबरं गव्हाचं पीठ आहे त्याला लागेल आणि कुठेही त्याच्या अधूनमधून मग कडवटपणा लागणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मेथी चाळून घ्या, पूर्णाची चाळण नसेल तर त्यानंतर आता गूळ इथे मी टाकते, कारण की तूप चांगलं गरम झालं आहे आणि आपल्याला इथे पाक नाही करायचा, तर फक्त गूळ असा मेल्ट करायचा आहे.
आणि तोपर्यंत आता जी काही डिंक आपण मिक्सरला बारीक केलं होतं तेही यामध्ये घालायचं आहे. गूळ मी इथे किसून वगैरे असं अजिबात काही घेतलेला नव्हता, कारण की त्याचा मला मेल्ट करायचा आहे म्हणून मी फक्त त्याला असं थोडंसं फोडून घेतलेलं. आणि तुपामध्ये बघू शकतात गूळ छान असा आता मेल्ट होत चाललेला आहे. जोपर्यंत त्याला असा फेस येत नाही तोपर्यंत छान असा आपण हे करायचा. पूर्ण पाक झालेला नाही आहे, याचा पाक झाला तर लाडू खूप जास्त कडू होतात. फक्त असा फेस आला की समजायचं आपलं गूळ इथे रेडी झाला आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे, गॅस बंद केलेला नाही आहे. आणि असं छोट्याशा एखाद्या डिशने वगैरे तुम्ही यामध्ये मिश्रण घालू शकतात. या गोष्टीसाठी तुम्हाला जोडी असेल तर अधिकच चांगलं होईल, पण मग कारण की मग ते हलवायला सोपं जातं. अशा पद्धतीने सगळं बाहेर एकत्र करून घ्यायचं आणि नंतर हे गुळाचा जो काही पाक केलेला आहे त्यामध्ये असं मिश्रण घालायचं. एकतर ते गरम असल्यामुळे खूप छान पद्धतीने पटकन मिक्स होतं, सगळं काही व्यवस्थित गरम होतं आणि त्यानंतर त्या लाडूची चवही अशी खूप मस्त लागते. एकच लक्षात घ्या, गुळाचा पाक झाला नाही पाहिजे, एकतर ते थंड नाही झालं पाहिजे, नाही तर त्यामध्ये गुळाच्या गाठी देखील होतात. सो अशा पद्धतीने थोडं थोडं करत तुम्ही ही जे काही मटेरियल आहे ते त्या गुळाच्या पाकामध्ये घाला. मी अजूनही गॅस बंद केलेला नाही आहे कारण की त्याला गरम वाफ लागलीच पाहिजे. आणि आत्ता गॅस लास्टला बंद करते आणि हे मिश्रण मी खाली उतरवलं. आता हे पातेलं धरण्यासाठी एक जण आणि फिरवण्यासाठी एक जण असं पाहिजे होतं, म्हणून मग मिस्टरांनी ते जे काही मिश्रण होतं ते हलवलं आणि जे मी पातेलं आहे ते धरलं, कारण की ते गरम होतं. आणि छान असं मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं असं हलवत राहायचं, जेणेकरून मग ते थोडंसं थंड होतं आणि आपल्यालाही लाडू वळायला सोपं जातं. आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने असे लाडू इथे रेडी होतात. अजिबात कुठलाही लाडू बनवताना त्रास होत नाही. आता कुणालाही हे लाडू अगदी सहज जमतील. आणि मग शिवांशीचं असं होतं की मम्मा छोटे छोटेच लाडू बनव, सो त्याला आवडतात म्हणून असे छोटे छोटे लाडू बनवले आणि खूप छान हे लाडू झालेले होते. सो तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, लाडू कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा. सो अशा पद्धतीने सगळे छान लाडू मी इथं बनवून घेते. आणि खूप दिवसांचं चाललेलं असतं आपलं की लाडू बनवायचे, हिवाळा चालू झाला आहे, सो हे डोक्यावरचं खांद्यावर आलेलं ओझं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि फायनली आता हिवाळ्याचंही हे एक टेन्शन झालं. प्रत्येक ऋतू म्हटलं, सण म्हटलं की आपल्या पुढे काय येणार आहे हे आपल्याला माहिती असतं आणि त्यानुसार प्रत्येक गृहिणीची तयारी चालू असते. सो हिवाळ्यातले हे लाडू माझेही इथे रेडी झाले. सो तुम्हाला आवडले असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने लाडू ट्राय करू शकता. अजिबात बिघडत नाही, चवीलाही तितकेच सुरेख लागतात. सो चला, आणि याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. बाय.